भारताच्या उत्तरेकडील बालाजी आणि भारताच्या पुराण काळ आणि मध्ययुगीन इतिहासातील दुवा साधणारं एक मंदिर शेगाव जवळच्या एका जिल्ह्यात आहे अशी मला माहिती मिळाली। त्याच मंदिराला भेट देण्यासाठी मी येऊन पोहोचलो महाराष्ट्राच्या अजून एका जिल्ह्यात म्हणजे वाशिमला। प्रत्येक ठिकाणच्या स्थानिक लोकांना आणि तिकडच्या संस्कृतीला समजून घेण्याची मला आवड असल्यामुळे मी वाशिमच्या गल्ली बोळांमध्ये बोंबलत फेरफटका मारत येऊन पोहोचलो बाळू चौकातील शनी मंदिराला। देव तलावाच्या एका बाजूस वसलेल्या या शनी मंदिरामध्ये प्रवेश केल्यावर अगदी पॉझिटिव्ह एनर्जी मिळते। या मंदिरात शनी देवासोबतच इतर नवग्रहांचं देखील दर्शन मिळतं। इथून दर्शन घेऊन झाल्यानंतर याच देव तलावाच्या पलीकडे असलेल्या जुन्या राम मंदिराला मी भेट दिली। मंदिरासमोरील हनुमंताचे दर्शन घेऊन झाल्यानंतर या मंदिरात प्रवेश केल्यानंतर इथल्या जुन्या स्थापत्य कलेचं कौतुक करावंसं वाटतं। इथे श्री रामचंद्रासोबत लक्ष्मण, सीता, मारुती आणि राधाकृष्णाच्या प्रतिमा देखील आहेत। श्री भगवानदास महाराज बैरागी यांनी सुमारे 250 वर्षापूर्वी बांधलेल्या या मंदिरामध्ये रामनवमी अगदी थाटामाटात साजरी केली जाते। या देव तलावाच्या परिसरातील आणि भारताच्या उत्तरेकडील बालाजी म्हणून प्रसिद्ध असलेल्या वाशिम जिल्ह्यातील या मंदिराला आपण भेट देऊ पुढच्या भागात।